हे ग्रामपंचायत आंबळे. तर आज माझं ते घरकुल कामासाठी बघा आज भाऊसाहेब येणार आहे, तर त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे पहा. आणि दुसरी गोष्ट आमचं रस्त्याचं काम त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद मानायचे. तर चला धन्यवाद करवे साहेब. आमच्या साहेबांनी बघा बरेच दिवस रेंगाळलेलं काम रस्त्याचं अगदी त्यांनी बघा मनावर घेतलं आणि ते काम चांगल्या प्रकारे केलं. थोडी कसं राहिली पण ते म्हणले मी तुम्हाला पुढं मागं तुम्हाला ते पूर्ण करून देतो, भरून देतो. तर खरं त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. तर त्यांनी आमचं म्हणजे एक रस्त्याचं काम मार्गी लावलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ते दिव्यासाठी पण ते म्हणले तर आम्ही ग्रामपंचायत दिवा तुम्हाला मंदिरासाठी देऊ, आणि जर आलं वरून तर तुम्हाला सौर ऊर्जेचं देऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांना पण आता कामाचा जास्त ताण आहे. तर पहिलं 1-2 गाव होते, तर आता कमीत कमी आता हे कालपासून 3रं गाव वाढलं आहे, नावरं मोठं गाव. त्यामुळे त्यांना पण जास्त कामाचा त्रास आहे. तर कमीत कमी ह्या लोकांनी वरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा थोडाफार विचार केला पाहिजे की बाबा आपण काम किती द्यावं, काय करावं. तर ते खरंच म्हणजे ते आम्हाला दुःख होतं त्यांचं ते काम बघून. कारण 3 गावाला जायचं रोज, 3 ठिकाणी प्रत्येकाची कामं वेगवेगळी. तर कसं काय साहेब तुम्ही हँडल करता? राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार काम करावी लागतात ना. ते तर बरोबर आहे म्हणा, पण एवढं शासनाने एवढा ताप देऊ नये. तर खरंच म्हणजे 1-2 गावं ठीक आहे, पण आता एकदम 3 म्हणलं नाहूर गाव म्हणजे आज जवळजवळ ते मिनी तालुका आहे, एवढं मोठं गाव आहे. आणि त्या गावाचं एवढं कारभार बघायचं म्हणल्यावर ते तिथं 8 दिवससुद्धा पुरणार नाही. तर असं आहे. तर त्यामुळे मग असं बाकीच्या कामावर परिणाम होतो. तर पंचायत समितीने याचा थोडा विचार करून त्यांना जरा कामाचं जरा थोडा हलकं करावं अशी आमची विनंती आहे. कसं काय वाटतं आबा तुम्हाला? बरोबर आहे ना. एक माणूस जर एका गावाला समजा गेला 1 दिवस आणि त्याचं काम पूर्ण झालं, तर माणूस बाकीचा समाज आहे त्यांच्याकडे कामं अडलेली ती पाण्यासाठी रोज हेलपाटे ग्रामपंचायत घालावं लागतात त्यांना. ते नाराज होत्या. त्याच्याकरता त्यांना मतलबापुरचं किंवा हातापुरचं काम असेल तर ते काम व्यवस्थित करतात. नागरिक बी ग्रामस्थ बी खुश राहतात. एवढं सांगायचं आम्हाला काय. धन्यवाद. हे पहा आता भाऊसाहेबांनी सगळं तयार करून दिलं पहा. परंतु त्यांना पण आता 2-3 गाव आहे, कामाचा त्रास आहे. हे पंचायत समितीचं काम आहे, त्यांनी असं 3-3 गावं देऊन निष्कारण ग्राहक नागरिकांची त्रास होत सहन करावा लागतो बघा. हे चुकीचं आहे. हे पंचायत समितीला जाब विचारला पाहिजे बाबा. असं तुम्ही एका माणसाला जर असं 3-3 तरी तहसील आणि पंचायत समितीला जायचे. ते रेशन कार्डचं आहे बघा. ज्यांना PHS कार्ड पाहिजे त्यांना NPH कार्ड दिलेली आहेत. जी NPH कार्ड हे नोकरदारासाठी असतात. पण काय हे सगळं म्हणजे पैसे काय खरं नाही. तहसीलदारमध्ये सुद्धा आणि जे दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा लोकांना जास्त फसवले. धान्य नाही दिलं, रेशनिंग बंद झाली, सगळं झालं. तर हे असं सगळं कुटाण्याची कामं आहेत. तर याचं कुठंतरी याचं काहीतरी मेळ बसला पाहिजे असं मला वाटतंय. तहसीलमधून आत्ता आलो आणि पंचायत समिती थोडा अर्ज द्यायचा आहे. ते काम आहे त्याचा ते करून घेतो. पण आता जेवणाला सुट्टी झाली त्यामुळे आता थोडं थांबावं लागेल. तोपर्यंत मी म्हणलं नाश्ता आणि चहा घ्यावा. त्याकरता आता हॉटेलमध्ये आलो बघा बाहेर. तर घेतो आणि मग इथलचं काम लगेच काय नुसतं द्यायचे आणि पोच घ्यायचे जायचे लगेच. पण खरं लय अवघड प्रश्न आहे तहसीलमध्ये. एक रेशन कार्डचं लय घोटाळे आहेत. आणि ते म्हणजे दुसरी गोष्ट आता कॅमेरा जर दाखवला तर लगेच काम होतं, पण बिगर कॅमेरावाल्यांचं लय हाल. निष्कारण नाक हेल्पटं मारायला लावतात. NPHचं PHR कार्ड झाली तर त्या दाखला उत्पन्नाचा काढा, हे काढा, ते हेल्पटेच मारायला लागतात लय. तर खरं अवघड परिस्थिती आहे रेशन काढण्यासाठी. पंचायत समिती सुरू इथं आलो होतो पहा. आता झालं सर्व काम आणि आता तरटे भाऊसाहेबांना आम्ही निघालो पहा. आता पण 4 वाजले. आता मला जायचं जरा तहसीलदार कार्यालयामध्ये. हे बघा आता पंचायत समितीचं काम राखलं बघा. आणि आमचे प्रहारचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, शिरूरचे नगराध्यक्ष म्हणजे प्रहारचे, तर हे सर्व माझ्यासाठी आज तिथं 4 वाजेपर्यंत थांबले बघा. कारण चला म्हणले बरेच दिवसांनी भेट झाली. तर ते बघा त्यांनी ते झालं पंचायत का. पण आता मला त्यांना आता वाटा लावून दिला आणि आता पंचायत समितीत जाऊन ते घ्यायचं. तर 4:30ला मला मिळालं बघा ते
तराठी अहवाल तो म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तो दाखला घेतला. मला पार 5-5:30 वाजले बघा निघायला तिथून. तर आता आल्यानंतर बघा आता ते उद्या परत आला शनिवार रविवार, सोमवारी परत घेऊन जायचं, तो अहवाल सादर करायचा आणि नंतर मग ते उत्पन्नाचा दाखला मिळायचा. मग उत्पन्नाचा दाखला मिळाला की नंतर मग ते पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यायचं अर्ज करून आणि मग तो नंतर आपल्याला महिन्याने तो PHS करून देणार. म्हणजे बघा हे एक रेशन कार्ड NPHचं PHS करायला जर 1.5-2 महिन्याचा कालावधी लागतोय तर काय ते रेशन कार्ड अशी इतकी तकलीफ आहे. अहो आज जे शेतकरी आमचा भावाचाच रेशन कार्ड आहे, 2 महिने रेशन कार्ड काढायला गेलं ते आता शेतकरी माणूस आहे आणि नवरा बायको येतं त्यांचं बघा डायरेक्ट त्यांनी PHS द्यायचं तर NPS दिलं. ते काय नोकरदार आहेत पण असा गोठळा करतात बघा असे मुद्दा म्हणून लोकांना हेल्पंड करणं हे करणं. तर सगळ्यांनी जागरूक राहा. कुणाचं NPH आहे त्यांनी PHS करून घ्या. आता म्हणजे ते नाहीतर ही लोक आहे ना हे काय काय तिथं बोलत नाही, कोणी काही सांगत नाही काय करायचं काय नाही. पण हे पाच एक रेशन कार्ड काढणं म्हणजे एक MPSCची परीक्षा देण्याच्यापेक्षाही लय भारी काम आहे बघा. हे MPSCची परीक्षा सोयीची. पण हे दाखलं का एका दाखल्याचं 2-2 महिने हेलपट मारायचे तहसीलचा तलाठीने ते हे लई नागरिकांची हेळसाळ करतात हे अधिकारी वर्ग आणि त्यांना समजत नाही. अरे तुम्ही आमचे नोकर आहेत, आम्ही तुमचे मालक आहेत हे लक्षात ठेवा. मी एकदा कॅमेऱ्यासमोर घेतलं त्यांना मला ते नाही आणणार पण ते मला नाही पण ते बाकी कोणालाच त्रास झाला नाही पाहिजे. ते अधिकाऱ्यासारखं वागू नका. तुम्ही नोकर आहेत हे ध्यानात ठेवा. नाहीतर याच्यावर मी जास्त जर काय कोणाला त्रास जर माझ्याकडे कंप्लेंट कोणाचे काय असतं माझे कंप्लेंट घेऊन या, याच्यावर मी कारवाईच करतो. हे आता बास हे त्रास लय सहन करण्याचा माझं वैयक्तिक झालं समजा. पण हे बाकीच्या आता घरच्या माणसाला सगळं देऊन सुद्धा परत NPH कार्ड देत आहे आणि परत PHS करायला परत तलाठी अहवाल अर्ज ते. अहो हे काय पण प्रथमच सगळं तुम्हाला सांगता येत नाही. हे फार चुकीचं आहे आणि लोकांनी 2-2 हजार रुपये दिल्यात बघा रेशन कार्डला एजंट मार्फत. अहो त्यांना याशी त्यांनी उद्योग करून ठेवल्यात NPH याचे करून ठेवल्यात बघा. तर हे काही खरं नाही. हे सगळी फसवणुकीचा धंदा चालू आहे बघा. हे संपूर्ण महाराष्ट्रात ही अवस्था आहे आज जिल्ह्यात तालुक्या ठिकाणी सगळे अशी अवस्था चालू आहे. याच्यावर कुठंतरी प्रतिबंध बसला पाहिजे. धन्यवाद.